नवोदय परीक्षेसाठी सगळेजण जे तयारी करतायत त्या सगळ्यांसाठी एक महत्वाचा व्हिडिओ आजचा बनणार आहे। यामध्ये दोन लोकांचा विशेष रोल असणार आहे तुमच्या पाल्याचा। जर तुम्हाला रिझल्ट आणायचा आहे यासाठी एक सगळ्यात महत्वाचा रोल बनतो तो पालकाचा आणि सोबत सोबत त्याच्या असणाऱ्या शिक्षकाचा। बिकॉज नेमकं कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असली पाहिजे त्याला तेवढं जास्त माहित नाही, पण त्याच्याकडनं काय करून घ्यायचंय हे तुम्हाला जास्त माहिती आहे। म्हणून हा व्हिडिओ विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अशा तिघांसाठी खूप महत्त्वाचा बनणार आहे। आताचा डिटेल व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघत राहा। या व्हिडिओमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत 90 दिवसांचा प्लॅन, म्हणजे इथनं पुढे आपल्याला जे 90 दिवस मिळत आहेत या 90 दिवसामध्ये आपण काय करायला पाहिजे याचा डेली रुटीन मध्ये शेड्यूल वाईज प्रत्येक दिवसाचा प्रत्येक मिनिटाचा वेळ कसा वाचवायचा आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा या सगळ्या इत्थंभूत माहितीचा आजचा हा व्हिडिओ बनणार आहे। यामध्ये पूर्ण 90 दिवसामध्ये म्हणजे पुढच्या येणाऱ्या 28 नोव्हेंबर पर्यंत आपण काय काय करणार आहोत याबद्दलचा हा एक थोडक्यात आराखडा आहे। पण जाणून घेऊया नेमकं काय आहे। तत्पूर्वी कोण ठरणार महाराष्ट्राचा मास्टर ज्युनियर ही आपली स्कॉलरशिप टेस्ट आहे मित्रांनो। सध्या बऱ्याचशा शाळा जवळपास 203 पेक्षा जास्त शाळांची एनरोलमेंट याच्यामध्ये झालेली आहे। सोबत सोबत विद्यार्थ्यांनी पण भरपूर जास्त विद्यार्थ्यांनी सध्या अजून एक्झॅक्ट आकडा आलेला नाहीये, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली आहे। सोबत सोबत पॅरेंट्स असतील, शिक्षक असतील यांचे कॉल सुद्धा चालू आहेत। कशा पद्धतीने याला टेस्ट द्यायची आहे किंवा काय या प्रोसेस सगळे जाणून घेताय तुम्ही, यात मागे तर पडत नाहीये ना, थोडा विचार करा आणि या पद्धतीने ही स्कॉलरशिप टेस्ट जी आहे ती कंपल्सरी द्या, जेणेकरून तुम्हाला यामध्ये पहिल्या 100 येणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटणार आहे 3000 रुपयांची स्कॉलरशिप, म्हणजेच 3000 रुपयांचा कोर्स अगदी मोफत। यानंतरच्या 500 विद्यार्थ्यांना साधारण जर आपण बघितलं तर प्रत्येक वर्गावाईज साधारण फक्त 2000 रुपयांची स्कॉलरशिप भेटणार आहे, म्हणजे बॅच ही 3000 रुपयांची फक्त 1000 रुपयाला मिळणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो आणि शिक्षक मित्रांनो, तुम्ही यासाठी जे आहे तर खूप चांगल्या पद्धतीने एनरोल करू शकता। 17 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत ही टेस्ट असणार आहे आणि 5 सप्टेंबर 2026 ला याचा ग्रँड रिझल्ट जो आहे तो अनाउन्स केला जाणार आहे। आता येऊ आपण आपल्या स्ट्रॅटेजीकडे। स्ट्रॅटेजीमध्ये जर बघितलं साधारण आपल्याला 4 विशेष सब्जेक्ट जे आहेत ते 4 सब्जेक्ट आहेत। त्यामध्ये बौद्धिक क्षमता म्हणजेच रिझनिंग ज्याला म्हणतो आपण, पर्यावरण अभ्यास ईव्हीएस ज्याला म्हणतो आपण, ज्यानंतर अंकगणित, मग त्यामध्ये संख्या असेल, क्रिया असेल, अपूर्णांक असेल, मापन असेल किंवा भूमिती असेल, जॉमेट्री असेल, अंकगणित न्यूमेरिकल अबिलिटी ज्याला म्हटलं जातं। सोबत सोबत भाषा असेल, मग भाषामध्ये वाचन, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे, व्होकॅब्युलरी आहे, त्यानंतर शीर्षक, टायटल वगैरे जे म्हणतो आणि अनुमान लावणं, ह्या टाइपचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला बनतील। एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे 4 सब्जेक्ट आपल्याला अत्यंत महत्त्वाचे बनतात। सगळ्यात पहिल्यांदा रिझनिंग, ज्याला लॉजिकल रिझनिंग म्हणतो आपण, बुद्धिमत्ता चाचणी, त्यानंतर येतं ईव्हीएस पर्यावरण, यानंतर येतं अंकगणित म्हणजेच ज्याला गणित असं म्हणतो आपण, आणि भाषा, मग इंग्लिश असेल किंवा मराठी असेल, जे मीडियम असेल त्यानुसार। आता हे आयडियली दैनिक वेळापत्रक तुमचं काय असलं पाहिजे, टोटल आपल्याला 2.5 तासांचा वेळ यासाठी आपल्याला द्यायचा आहे। रोजचा 2.5 तासांचा वेळ आपल्याला नवोदय या परीक्षेसाठी द्यायचा आहे। साधारण मी म्हटलं तर पहिले 15 मिनिटं जे आहेत ते आपल्याला मागील दिवसभरात आपण काय काय केलं त्याची रिव्हिजन आपल्याला करायची आहे। आपल्या पाल्याकडून हे प्रॉपरली काटेकोरपणे कटाक्षतेने हे कव्हर करून घ्या। रिझल्ट जर आणायचा असेल तर मागील दिवसाची उजळणी करायची आहे। चुकाची वही, चुका पुनरावलोकन होणार नाही यासाठी 10 मिनिटं तुम्हाला मागच्या झालेल्या चुका कोणत्या होत्या त्या दुरुस्त करून घ्यायचा आहे। 25 मिनिटं भाषेचा उतारा याच्यासाठी आपल्याला द्यायची आहे। 35 मिनिटं बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच मॅट ज्याला म्हणतो आपण त्याची, 40 मिनिटं साधारण गणिताला द्यायचे, पर्यावरण अभ्यास याला 30 मिनिटं द्यायचे आहे। हे मी पर्सनली करायचा जो अभ्यास आहे, फक्त लेक्चर करणं नाही म्हणत, तुम्ही जो अभ्यास करायचा आहे त्यासाठीचं वेळापत्रक सांगतोय। सगळ्यात पहिल्यांदा पहिले 35 मिनिटं तुम्ही रिझनिंग साठी द्या, अंकगणित साठी 40 मिनिटं द्या, 30 मिनिटं पर्यावरण अभ्यासासाठी आणि 25 मिनिटं भाषेचा जो उतारा असतो म्हणजे पॅसेज ज्याला म्हणतो आपण त्यासाठी आपल्याला देणं एक्सपेक्टेड आहे। साधारण जर मी म्हटलं समजा 30, 30, 40 आणि 30, समजा जर मी म्हटलं ओव्हरऑल आपण एवढा कॅल्क्युलेट केला तर 90 मिनिटांचा आणि हे 40 मिनिटं 90 आणि जवळपास 2 तास 10 मिनिटं हे आपल्याला याच्यासाठी राहतील आणि 25 मिनिटांचा वेळ हा साधारण आपल्याला जर मी म्हटलं समजा दिवसभराची रिव्हिजन वगैरे जे आहे त्याच्यासाठी राहील। म्हणजे आयडियली जर मी म्हटलं साधारण अप्रॉक्सिमेट 2.5 तासांचा वेळ आपल्याला याच्यासाठी लागेल। यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला 4 प्रकारे याचे फेजेस केलेले आहेत। 4 फेजेस आहेत, 4 टप्पे आहेत।
पहिला टप्पा ज्याच्यामध्ये आपल्याला बेसिक फाउंडेशन क्लिअर करायचं आहे. ठीक आहे. दुसरं संकल्पना मजबूत करणं 31 ते 60 दिवसापर्यंत. तिसरा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये 61 ते 75 याच्यात स्पीड आणि अॅक्युरेसीवर वाढवणं त्यांना. आणि चौथा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये फायनल पुनरावृत्ती करणं, म्हणजे ज्या गोष्टी पहिले झालेल्या आहेत त्याला रिवाइज करणं पुन्हा पुन्हा. या 4 फेजेस नुसार आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. सर मग याच्यामध्ये 4 फेजेस नुसार जाताना रोजच्या रोज काय करायचं आणि कशा पद्धतीने जायचं पहिल्या फेजमध्ये. मग पहिल्या फेजमध्ये काय करायचं आपल्याला, आपण संकल्पना शिकणार आहोत लेक्चर्स मधून, लेक्चरच्या माध्यमातून. मग याच्यासाठी लेक्चर्स कुठे भेटतील, तर आपल्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा याचे लेक्चर्स आहे, फ्री लेक्चर्स आहे. याची नवोदयची एक प्लेलिस्ट आहे, ती सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. त्यासाठी तुम्हाला फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक प्लेलिस्ट दिलेली आहे, त्याची लिंक दिलेली आहे, तेवढ्या लिंक वरती क्लिक करून ती जाणून घ्या. सुवर्ण नियम, गोल्डन रूल काय आहे, नियम तत्व समजल्याशिवाय मोठा प्रश्न संच सोडवू नका. आता बरेच जण काय करतात, डायरेक्टली बाजारातून एखादा प्रश्न संच आणायचा आणि तो सॉल्व्ह करायला घ्यायचा. आता याच्यात प्रॉब्लेम काय होतो बघा, जेव्हा तुम्ही असा संच सॉल्व्ह करायला घेता त्यावेळेस ते क्वेश्चन्स जास्तीत जास्त चुकतात. हे चुकण्याचं कारण काय, संकल्पना शिकलेल्या नाहीये, आपल्याला बेसिक स्ट्रक्चर माहिती नाहीये. आणि मग परिणामी काय होतं, जास्तीत जास्त चुका झाल्यानंतर एक वेळ असं येतं की आपला मूड चालला जातो, अरे यार मला नाही करायचंय, सगळेच उत्तर चुकताय, मी काय करू आता. आणि अशामुळं बऱ्याचदा जे आपल्याला काम करायचं होतं, ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट यायला पाहिजे होता, तो इंटरेस्ट तेवढा जास्त टिकत नाही. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला पहिल्यांदा जोपर्यंत कन्सेप्ट शिकत नाहीये, समजत नाहीये, तोपर्यंत डायरेक्टली प्रश्नसंच घ्यायचे नाहीये. पहिल्यांदा चॅप्टर वाईज जा, चॅप्टरच्या कन्सेप्ट ब्रेक करा, थोड्या थोड्या टप्प्याटप्प्याने समजून घ्या आणि मग त्या झाल्या की त्याच्यावरती बेस क्वेश्चन सॉल्व्ह करा, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी मदत होईल. सराव, जेव्हा तुम्ही एक टॉपिक शिकताय, समजा आपण ईव्हीएस मधला ट्रान्सपोर्टेशन टॉपिक शिकला, दळणवळण, हा टॉपिक शिकल्यानंतर लगेच दिलेला दैनिक सराव जो आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. प्रत्येक टॉपिक वाईज त्याचे होमवर्क साठीचे काही क्वेश्चन्स असतील, ते क्वेश्चन्स रोजच्या रोज ट्राय करायचे. ह्या पद्धतीने आपल्याला जाता येईल. मग गणित, बुद्धिमत्ता वगैरे बाकी जे आहेत ते सगळ्यांसाठी आहे. पण मी जर म्हटलं समजा नवीन आलेला सब्जेक्ट आहे, दॅट इज ईव्हीएस, एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरण. हा पर्यावरणचा जो सब्जेक्ट आहे, ह्याला जर तुम्हाला डील करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचं, चॅप्टर वाईज क्वेश्चन्स कुठे भेटतील, या सगळ्यांसाठी टेन्शन घ्यायची गरज नाहीये. लवकरच आपलं ईव्हीएस साठीचं, पर्यावरण साठीचं मास्टर ज्युनियरचं बुक सुद्धा येत आहे, लवकरच ते लॉन्च होईल, त्याची अनाउन्समेंट सुद्धा वेगळी होणार आहे. मग या पद्धतीने जर मी म्हटलं समजा डेली आपण त्यामधनं प्रॅक्टिस करायची आहे. सोबत सोबत आता काय करायचं, 31 ते 60 दिवस म्हणजे दुसरा टप्पा. पहिल्या टप्प्यामध्ये संकल्पना पूर्ण करून घेतल्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त मिक्स क्वेश्चन ट्राय करायचे. म्हणजे काय, 2 किंवा 4 टॉपिक जे आहेत त्यांच्यावरती बेस क्वेश्चन्स आपण ट्राय करू. मग प्रगत विषय, भूमिती असेल, लपलेल्या आकृत्या असतील, बुद्धिमत्ता मधल्या वेन डायग्राम वगैरे म्हणतो आपण, ते म्हणजे आकृत्यावाले क्वेश्चन्स असतील ते वाले, आणि गुंतागुंतीचे उतारे, जिथं पॅसेज थोडेसे अवघड वाटताय, थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढवायची. आणि कौशल्य, भाषा उतार्यातील अचूक पुरावा शोधणे आणि गणितातील सूत्रे जे ते वापरणं. ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला 31 ते 60 मध्ये थोडी प्रॅक्टिस ओरिएंटेड मिक्स वाली प्रॅक्टिस जी आहे ती आपल्याला करायची आहे. ठीक आहे. यानंतर 61 ते 75 म्हणजे साधारण तिसरा फेज आला. वेळेचं बंधन असणार आहे. विभागीय प्रश्नसंच वेळेत सोडवण्यास सुरुवात करा. ठरलेला जो प्रश्नसंच आहे, आपल्या मास्टर ज्युनियरचा सुद्धा प्रश्नसंच आहे, तो सुद्धा तुम्हाला ऍप मध्ये भेटून जाईल. त्या प्रश्नसंचामध्ये डेली क्विजेस सुद्धा येतात, त्या सगळ्यांचं कलेक्शन होऊन एक प्रश्नसंच बनेल, तो प्रश्नसंच सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 20-20 प्रश्नांचे विभाग जे परीक्षेच्या वेळेमध्ये सोडवा. म्हणजे जसं ठरलेलं एक्झाम मध्ये जसं येतं 20 मार्कांसाठी बुद्धिमत्ता, 20 क्वेश्चन्स जे असतात ते बुद्धिमत्ताचे, 20 क्वेश्चन पर्यावरणाचे, तर असे 20-20 प्रश्न आपल्याला प्रॉपरली सॉल्व्ह करायचे. वेग वाढवताना अचूकता टिकवून ठेवणे, म्हणजे जे पण आपल्याला स्पीड वाढवायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अॅक्युरेसी पण मेंटेन ठेवावी लागेल. हा आपण तिसऱ्या फेज मध्ये करणार. आणि चौथा आणि महत्वाचा फेज, सगळ्यात महत्वाचं, यामध्ये काय करावे, संपूर्ण मॉक टेस्ट. यासाठी आपली मास्टर ज्युनियरची सुद्धा मॉक टेस्ट रेडी आहे. ही मॉक टेस्ट तुम्ही परचेस करू शकता. चुकांचं विश्लेषण त्याच्यामधून भेटेल आणि आत्मविश्वास वाढवणे, याच्यावरती आपल्याला मॅक्झिमम काम करणं जे आहे ते खूप जास्त गरजेचं बनतं. याची टेस्ट सिरीज जी आहे ती टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या ऍप मध्ये लवकरच अवेलेबल होईल. सध्या ती झालेली नाहीये, लवकरच अवेलेबल होईल. काय टाळावे, नवीन जड अभ्यास पूर्णपणे टाळा. ज्या अभ्यासामध्ये तुम्ही मागच्या 2 महिन्यामध्ये तिन्ही फेजेसमध्ये हातच लावला नव्हता, त्या अभ्यासाला नवीन टाळू नका. शेवटचे टाळून द्या, तो अभ्यास घेऊ नका.
शेवटचे दिवस फक्त सूत्र आणि तथ्य यांची हलकी उजळणी रिव्हिजन आपल्याला करायची आहे. म्हणजे थोडक्यात ओव्हरऑल आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक चूक वहीतली चला वर्गीकरण करा, चुका कशामुळे झाल्या त्याची संकल्पना, वाचन व्यवस्थित करणे आणि निष्काळजीपणा टाळणे किंवा वेळ जो आहे तो ह्या सगळ्यांचं वर्गीकरण करा, तुमच्या काय चुका झाल्या त्याबद्दलचं, आणि मग ह्या चुका दुरुस्त करून या वहीचे वाचन करा 10 मिनिटं सुरुवातीला. ह्या चुका माझ्या परत होणार नाही ह्याची काळजी घ्या. तर हे सगळं आहे शेड्यूल. या शेड्यूल नुसार आपण जायला पाहिजे. रविवारी डेली आपल्या दर आठवड्यामध्ये रविवारी आपण मास्टर ज्युनियरची एक टेस्ट घेतो. ती टेस्ट फ्री मध्ये असते. ती टेस्ट तुम्ही देऊ शकता. सगळ्या विषयांचा एकत्रित सराव या माध्यमातून होतो. OMR ची प्रॅक्टिस त्यामधून होते आणि दुरुस्ती आठवड्याभरातल्या ज्या ज्या चुका असतील त्या सुद्धा दुरुस्त होण्यासाठी मदत होते. ठीक आहे. आता सध्या जी कोण ठरणार महाराष्ट्राचं मास्टर ज्युनियर, ही टेस्ट कशी द्यायची यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मास्टर ज्युनियर प्ले स्टोअरला जाऊन मास्टर ज्युनियर हे ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला समोरच दिसेल कोण ठरणार महाराष्ट्राचं मास्टर ज्युनियर, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तिथे 3 टेस्ट असतील. एक तुमचा वर्ग सिलेक्ट केलेला जो असेल, समजा 5वी नवोदयचा वर्ग तुम्ही सिलेक्ट केलेला आहे, तर मग 5वीचा वर्ग सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला नवोदय ही परीक्षा दिसेल. नवोदय मध्ये क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यावर 3 परीक्षा दिसतील 5वी साठीच्या. मग मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम आणि डेमो. तर यातल्या तुमचा जी पण मीडियम असेल त्या मीडियम वरती क्लिक करून तुम्ही टेस्ट देऊ शकता. ही स्कॉलरशिप साठीची टेस्ट असेल. आणि परीक्षेच्या दिवसासाठी तपासणी सूची, प्रवेश पत्र वगैरे याबद्दल डिटेल मध्ये आपण नंतर बोलूयाच. आता सगळ्यात महत्वाचं, मग हे सगळंच्या सगळं आहे प्लॅनर, पण सर मला हे काही विशेष डिटेल मध्ये काही समजलं नाही. माझी अशी इच्छा आहे की मला हे सगळंच्या सगळं जे आहे मला हे डिटेल मध्ये पाहिजे. मग डिटेल मध्ये कुठे भेटू शकेल का? यस, भेटणार. तुम्हाला सुद्धा हे सगळंच्या सगळं बघायला भेटेल. आणि ते कुठे भेटेल? पूर्ण ह्या पद्धतीचं पूर्णच्या पूर्ण जे आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. नेमकं कुठं बघायला भेटेल? 1 मिनिट फक्त. तुम्हाला ह्याच ठिकाणी म्हणजे ह्या आपल्या लेक्चर जे आहे त्याच्याच शेवटी तिथेच तुम्हाला एक कमेंट बॉक्स मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक भेटेल. त्या लिंक वरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ही PDF पूर्ण डाउनलोड करता येईल. जवळपास 22 पानांची PDF आहे. ह्या PDFच्या माध्यमातून डिटेल मध्ये तुम्हाला ईच अँड एव्हरी गोष्ट जी आहे ती बघायला भेटेल. ऍप डाउनलोड करा. ऍप मध्ये सुद्धा तुम्हाला हे बघायला भेटेल. या पद्धतीने यामध्ये 90 दिवसांचा पूर्ण डिटेल प्लॅन देण्यात आलेला आहे. 30 ऑगस्ट पासून तर पार 27 नोव्हेंबर पर्यंतचा परीक्षा 28 नोव्हेंबरला कन्सिडर करता. मग डेली कोणत्या कोणत्या काय काय गोष्टी करायच्या आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. 90 दिवसांचा प्लॅन कसा वापरायचा काय याचं डिटेल मध्ये विश्लेषण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. डायरेक्टली 22 पेजेसचं हे सगळं आहे. तुम्हाला मराठी मीडियम साठी स्पेशल मराठीमध्ये, इंग्लिश मीडियम साठी इंग्लिशमध्ये, असे दोन्ही प्रकारचे 90 दिवसांचे प्लॅन जे आहेत ते बघायला भेटतील. डिटेल मध्ये तुम्हाला जर समजून घ्यायचे असतील तर यासाठी कमेंट बॉक्स मध्ये तसं लिहा. तुम्ही डिटेल मध्ये मेन्शन करा. तुम्ही त्यामध्ये सांगा की PDF असं टाईप करा. तुम्हाला ती PDF जी आहे ती त्या ठिकाणी भेटून जाईल. तुम्हाला ऍपची लिंक भेटेल किंवा या PDF ची लिंक जी आहे ती त्या ठिकाणी दिली जाईल. ठीक आहे. सो अजून तुम्हाला काही वाटतंय, नवीन काही गोष्टी पाहिजे तर त्या गोष्टींबद्दल फक्त तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा. तुम्हाला त्या नवीन व्हिडिओज जे आहेत त्या भेटून जातील. धन्यवाद.